सामान्य पावडर नाही, फक्त नायसिल. क्लिनिकली सिद्ध झालं आहे की नायसिल मध्ये कडुलिंबाची सुपर पॉवर आहे, जी घामुळे तयार करणाऱ्या किटाणूंना त्वरित मारते आणि देते सुगंधित शीतल आराम. आता मिळवा 150 ग्रॅम नायसिल पॅक वर 70 रुपयांचा नायसिल पॅक फ्री. वादळी पाऊस कोणत्या जिल्ह्यांना झोडपणार? महाराष्ट्रात कोणत्या भागांना हवामान विभागाचा अलर्ट आहे? सगळं जाणून घेऊ. मान्सूनने अख्खा महाराष्ट्र व्यापला असून गेले काही दिवस मुंबईपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची हजेरी पाहायला मिळतीये. मुंबईत सध्या पावसाने दडी मारलेली दिसतीये. उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा मुसळधार पावसाची हजेरी आहे. पण पुढचे काही दिवस हवामान विभागाने नेमके काय अलर्ट दिलेत? कोणत्या भागांमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळेल? कोणत्या भागांमधून पाऊस गायब होईल? सगळं जाणून घेऊ. सॅटेलाइट इमेजनुसार पश्चिम कोकण किनारपट्टीलगत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर ओसरलेला दिसतोय. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात मोठ्या हालचाली सध्या तरी दिसत नाहीयेत. त्यामुळे पुढचे काही दिवस मुसळधार अशा मान्सूनचा जोर प्रचंड वाढेल अशी सुद्धा परिस्थिती नाहीये. पण मान्सून बरसणारच नाही असं सुद्धा चित्र नसणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने काही जिल्ह्यांना येलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय. काही जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट सुद्धा देण्यात आलाय. हवामान विभागाने जारी केलेल्या अलर्टनुसार कोणत्या जिल्ह्यांना काय इशारा दिलेला आहे ते सुद्धा एकदा जाणून घेऊ. 25 तारखेला हवामान विभागानं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय. या भागांमध्ये मेघगर्जनेसह विजांसह मुसळधार पावसाची हजेरी असेल. दुसरीकडे नाशिक, अहिल्यानगर, पुणे, ठाणे, रायगड, बुलढाणा, विदर्भातील सगळेच जिल्हे या भागांना पावसाचा येलो अलर्ट आहे. या भागांमध्ये विजांसह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पालघर या भागांमध्ये तापमान कमी असेल, ढगाळ वातावरण असेल. दुसरीकडे 26 तारखेचा अंदाज जर बघितला तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळेल. विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम या भागांना ग्रीन अलर्ट आहे. म्हणजेच काय तर या भागांमध्ये पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. 27 तारखेला सुद्धा विदर्भात पावसाचा जोर कमीच असेल. वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या भागांना पावसाचा येलो अलर्ट आहे. तर कोकण त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळणार आहे. मराठवाड्यामध्ये हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, बीड, लातूर या भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळेल. 28 तारखेला विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट आहे. विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. दुसरीकडे संभाजीनगर, जालना हे मराठवाड्यातील जिल्हे तर कोकण, उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये सुद्धा 28 तारखेला पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. 29 तारखेला सुद्धा विदर्भातील सगळेच जिल्हे, कोकण या भागांमध्ये पावसाची हजेरी असणार आहे. पुढच्या 4 ते 5 दिवसांचा अंदाज पाहिला तर पावसाची हजेरी सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतीये. हवामान विभागानं येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केलाय. रेड अलर्ट कोणत्याच भागांमध्ये नाहीये. पावसाचा जोर प्रचंड वाढणार नाहीये आणि पाऊस गायब होईल असं सुद्धा चित्र नसणार आहे. मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये पुढचे 2 दिवस ढगाळ वातावरण असेल, पण पावसाची शक्यता तितकी कमी वर्तवली जातीये. मान्सूनच्या प्रोग्रेसचा विचार केला तर मान्सूनने अख्खा महाराष्ट्र व्यापलाय. गुजरात आणि मध्य प्रदेशकडे त्याने पुढे वाटचाल सुरू केली आहे. तुमच्या भागात सध्या काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे, कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.